गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. माझ्या प्रिय मुलींनो, आजच्या या आठवड्याच्या पहिल्या तासिकेत आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते. मुलींनो, आपण मागच्या वेळेला रंगसाहित्याचे हे नाटक सुरू केलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व पुस्तकांची ओळख आपल्याला करून देण्यात आलेली आहे. आपण मागच्या पिरियडला बघितलं की शिक्षकांनी सुश्रुतला आणि मुलांना सांगितलं की आपण पुस्तकांच्या गावाला म्हणजे भिलारला जाणार आहोत. आणि त्यानंतर सुश्रुत जो झोपी गेला तेव्हा त्याच्या म्हणजे स्वप्नात आणि विचारात काय पण म्हणा पुस्तकं आली आणि त्याला विचारू लागली की आम्ही तुला भेटायला आलो आहोत. तेव्हा सुश्रुत म्हणतो तुम्ही कोण आहात. तेव्हा एकेकाने ओळख करून द्यायला सुरुवात केली आणि पहिलं आपण बघितलं की कथेनं तिची ओळख करून दिली की कथा कोणकोणत्या टाईपच्या आहेत, कुठे कुठे त्या तुम्ही ऐकलेल्या आहेत आणि कथेमध्ये काय असतं. कथानंतर कादंबरी ही सुश्रुतच्या भेटीला आली आणि मग कादंबरीची सुद्धा ओळख तिने करून दिली आणि तिने सांगितलं की मी कथेची थोरली बहीण आहे, माझं नाव कादंबरी. आणि मग तिला कोणी कोणी लिहिलं तर तिने सांगितलं मला योग्य जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, पुढे माडगुळकर, त्यानंतर अण्णाभाऊ साठे बागुल आणि द मा मिरासदार हे सगळे मराठी साहित्यातले श्रेष्ठ ज्येष्ठ कादंबरीकार जे आहेत त्यांनी माझी रचना केलेली आहे. आणि हीच एवढीच माहिती सांगितली नाही तर तिने त्याही पुढे जाऊन सांगितलं की माझा आवाका जो मोठा आहे त्यामुळे वाचक माझ्यामध्ये गुंतून जातो. आणि पुढे मराठी साहित्य क्षेत्रामध्ये ज्ञानपीठ नावाचा जो श्रेष्ठ आणि मोठा पुरस्कार आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार देशाच्या पातळीवर दिला जाणारा तो वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला अशी माहिती देखील कादंबरीने सुश्रुतला दिली. आणि इथपर्यंत मला वाटते आपण मागच्या पिरियडला संपवलं होतं. आज मुलींनो, कादंबरीनंतर या सुश्रुतच्या जीवनात कविता आली आणि ती कविता सुश्रुतला काय करून जाते तर आपली ओळख करून देते. तर ही कविता जी आहे ती तिच्याविषयी कोणकोणती माहिती सांगते ते आज आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम मी वाचन करते आणि मग मुलींनो आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. तुम्ही पेज नंबर 37 काढा. पेज नंबर 37 वर तुमची कथा कादंबरी संपल्यावर कविता हे पात्र जे आहे तिथपर्यंत तुम्ही आपण केलेलं आहे. आता कवितापासून बघा. सुश्रुत, ओळखलंस मला? अरे मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. हो ताई, मला आठवतंय. ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. तर कविता म्हणते छान सुश्रुत, माझं रूप छोटंसं, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्य रूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. बघा आता आज आपण केवढं बघणार आहोत. इथे तुम्हाला चित्रामध्ये मुलींनो दिसत आहे की ही पुस्तके वेगवेगळे कपडे घालून आलेले आहेत
आणि सुश्रुत जो झोपलेला आहे आणि त्याच्या बरोबर ही पुस्तके जणू बोलत आहेत. कथेने तिची ओळख दिली, कादंबरीने तिची ओळख दिली. आता आली कविता. आता तुम्हाला मी सांगितलं कथा म्हणजे स्त्रीलिंगी ती कथा, कादंबरी स्त्रीलिंगी ती कादंबरी. आता तिसरी आहे कविता. सो कविता मीन्स व्हॉट? नॉट नेम ऑफ अ गर्ल, तर कविता म्हणजे पोएट्री, पोयम. सो काय सांगते कविता? तर बघा इथे, सुश्रुत ओळखलंस मला. कविता आल्याबरोबर तिने सुद्धा सुश्रुतला प्रश्न केला की तू मला ओळखलंस का? अरे मी आहे कविता. कोण मी? मला तू जर ओळखलं नसेल तर मी माझी ओळख तुला देते. मी आहे कविता, पोएट्री, पोयम, काव्य. आणि आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे. जसं कथेने सांगितलं की तुझ्या बालपणी इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा अनेक गोष्टी तुझी आजी तुला सांगायची, म्हणजे तुझ्या बालपणापासून माझी तुझी ओळख आहे. तशीच ही कविता सांगते की आपली सुद्धा, माझी आणि तुझी फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे. म्हणजे तू मला ओळखतोस की मी कोण आहे ती. मी कविता आहे आणि तू मला वाचलेलं आहेस. आणि ती प्रश्न विचारते, नाही का? म्हणजे आपली ओळख आहे. आणि मग ती सांगते कुठे आपली ओळख झाली, कुठे आपली भेट झाली. तर ती काय म्हणते बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. म्हणजे हा सुश्रुत शाळेत जातो. मग शाळेमध्ये त्याला पुस्तक आहे की नाही? मराठी, हिंदी, इंग्रजी. मग या तिन्ही पुस्तकामध्ये कविता आहेत. तर ती म्हणते, तुमच्या पाठ्यपुस्तकात, तुझ्या शाळेचे तुझे जे पुस्तकं आहेत, तर त्या पुस्तकात सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. ज्या कविता आहेत त्याला तुम्ही ट्यून लावता, लय लावता, ताल सूर मिळून तुम्ही त्या कविता गाऊन दाखवता, तुम्ही त्या म्हणता. तर सुश्रुत म्हणतो, हो ताई, मला आठवतंय. आता सुश्रुतला आठवण झाली की ही कविता म्हणजे मी जी शाळेत जातो, मी पुस्तकातली गातो, म्हणतो ती कविता. तर तो म्हणतो, हो मला आठवतंय, आय रिमेंबर. आणि मग तो कोणती कविता आठवतोय त्याला? तर तो म्हणतो, ही आवडते मज मनापासून शाळा. आता तिथे त्याने सांगितलंय की त्याला कविता कोणती कविता आवडली? तर ही आवडते मज मनापासून शाळा ही आचार्य अत्र्यांची 5वीला कविता होती. आपल्या मुलींना सुद्धा, म्हणजे पूर्वीच्या मुलींना 5वीमध्ये होती की ही आवडते मज मनापासून शाळा, जी लावी ते लळा बाळा. तर ही आवडते मज म्हणजे मला मनापासून शाळा, माझी शाळा, ही शाळेवर एक कविता आहे. तर ही कविता कुसुमाग्रजांनी जी लिहिलेली आहे ती सुश्रुतने शाळेमध्ये अभ्यासलेली आहे. तर तो म्हणतो, मला आठवते जे मी कोणती कविता पाठांतर केली आहे. आणि श्रावण मासी हर्ष मानसी. आता श्रावण मासी हर्ष मानसी ही बालकवींची निसर्ग कविता आहे. बालकवी मुलींना तुम्हाला माहिती नाहीत. बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, हे मराठीतले निसर्ग कवी. तर ही बालकवींची कविता जी आहे ती कविता सुश्रुत काय करतो तर तिची आठवण करतो तो. आणि तो म्हणतो की मला या दोन्ही कविता फार आवडतात आणि मला त्या आठवतात. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. ही पावसाची, श्रावण मासाची म्हणजे श्रावण महिन्यावरची कविता जी आहे ती बालकवीने लिहिलेली आहे. आणि जर कवी वर्ड्सवर्थ हे जसे नेचर पोएट आहेत इंग्लंडमधले, तसे आपल्या इकडचे हे बालकवी जे आहेत हे निसर्ग कवी आहेत. तर बालकवीने ती जी कविता लिहिलेली आहे कोणती, श्रावण मासी हर्ष मानसी, तर या कविता दोन सुश्रुत म्हणतो माझ्या आवडत्या कविता आहेत, आय लाईक इट व्हेरी मच असं. आणि तो ह्या दोन कविताच्या नावं त्या कवितेला सांगतो की मला या दोन कविता चांगल्या आवडतात आणि या मी चांगल्या तालासुरात म्हटलेल्या आहेत. आणि ही एक कवितेला जेव्हा सुश्रुत सांगतो
तेव्हा कविता खुश होते, आनंदित होते आणि मग ते तिची दुसरी ओळख सांगते. तिच्याविषयी ती आणखीन माहिती सांगते. तर काय सांगते आणखीन माहिती? तर ती काय म्हणते बघा. आता या 2 कविता इथे तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. बघा, ही आवडते मज मनापासून शाळा, लावी ते लळा ही जसा माऊली बाळा. तर ही 5वीला होती आणि ही 10वीला होती. श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. तर इथे या 2 कविता ज्या आहेत त्या कविता इथे आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. कविता झाली खुश. ती म्हणते, छान सुश्रुत तू माझं रूप छोटस, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य आहे. ती काय सांगते बघा, की कविता तिची ओळख करून देताना सांगते की सुश्रुत माझं रूप जे आहे म्हणजे माझं बाह्यांग म्हणजे मी कशी दिसते, तर ती म्हणते की माझं रूप आहे ते काय आहे तर खूप छोटंसं. काय सांगितलं बघा, माझं रूप छोटंसं आहे, लहानसं, आटोपशीर आहे. मुलींनो, आटोपशीर म्हणजे नीट नेटकं. आणि दुसरं आहे मोजक्या शब्दात मोठा आशय. मोजके शब्द म्हणजे थोडेसे शब्द, लिटिल वर्ड्स, बट मोठा आशय म्हणजे मिनिंग कसं आहे, फार मोठं. तर त्याचं सेंट्रल आयडिया जी आहे ती खूप मोठी असते, मात्र कविता आपली छोटी असते आणि धड्यापेक्षा कवितेमध्ये शब्द जे असतात ते फार कमी असतात. आणि तुम्हाला इथे या 2 कविता दिसतात की छोटीशी ही कविता आहे, म्हणजे त्याच्यात आटोपशीर असे शब्द आहेत. तर इथे तेच सांगितलेलं आहे की माझा रूप छोटं आहे, पण थोडक्यात शब्दामध्ये माझ्यामध्ये खूप मोठं मिनिंग सामावलेलं असतं आणि हे माझं एक वैशिष्ट्य आहे, एक वेगळ्या प्रकारचं माझी ओळख आहे. पुढे ती सांगते, यमक अनुप्रास. आता बघा हा, इथे मुलींनो हे अलंकार आलेले आहेत. कवितेमध्ये अलंकार असतात, तुम्हाला माहिती आहे ना, रायमिंग वर्ड्स असतात. मी जातो, मी येतो, मी खातो, मी पितो, तो हे सगळे काय आहेत, रायमिंग वर्ड्स. तर यमक, अनुप्रास हे जे शब्दालंकार आहेत, शब्दाचे अलंकार. अलंकार म्हणजे दागिने. सो शब्द असे रायमिंग वर्ड्स जे असतात, चांगले चांगले शब्द कवितेत येतात आणि त्यामुळे कवितेला काय येते तर तिचं रूप बाह्यांग खूप सुंदर दिसते आणि त्यामुळे तिचं अंतरंग देखील सजवलं जाते. तर शब्दालंकारांनी बाह्य रूप म्हणजे बाहेरचं रूप. आपण कपडे घालतो तेव्हा आपण वेगळे वेगळे कपडे घातले तर आपलं बाह्य रूप बदलते. साडी नेसल्यानंतर आपण वेगळे दिसतो, तुम्ही युनिफॉर्म घातल्यानंतर वेगळे दिसता आणि तुम्ही पॅन्ट शर्ट घातल्यानंतर वेगळे दिसता. हे तुमचं बाह्य रूप झालं. पण तुमचं मन कसं आहे ते तुमचं अंतरंग झालं, म्हणजे आत. तुमच्या मनात जे आहे ते अंतरंग, तुमचं बाहेर जे तुम्ही दिसता ते तुमचं बाह्यांग. तर कविता म्हणते की यमक आणि अनुप्रास या शब्द अलंकारांनी माझं बाह्यांग म्हणजे बाह्य रूप आणि उपमा आणि उत्प्रेक्षा आणि रूपक, किती अलंकार सांगितलेत बघा, उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक यासारखे अर्थालंकार म्हणजे अर्थावर अवलंबून असलेले अलंकार. यमक आणि अनुप्रास हे शब्दावर अवलंबून असलेले, शब्दाने व्यक्त होणारे अलंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक हे अर्थालंकार यांनी माझं अंतरंग जे आहे. व्हॉट इज अंतरंग? तर माझं हार्ट, माझा गाभा मधलं, तर ते अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. व्हॉट इज आशयगर्भ करतात? तर मिनिंगफुल करतात.
आशय गर्भ करणे म्हणजे अर्थपूर्ण बनवणे, माझा अर्थ आणखीन वाढवतात. आता तुम्ही कुठलीही कविता बघा, अशी छोटीशी असते, ती आटोपशीर असते, तिच्यामध्ये पुष्कळ असं काय काय भरलेलं नसते, म्हणजे शब्द कमी असतात, पण त्याचं मिनिंग जे असते ते खूप काय असते तर चांगलं, म्हणजे आवडणारी कविता असं त्याचं मिनिंग केलेलं असते. आणि म्हणून ही कविता या सुश्रुतला तिचं जे रूप आहे, तिचं जे बाह्यांग आहे, तिचं जे अंतरंग आहे आणि त्या प्रकारे शब्दालंकाराने अर्थालंकाराने तिला कसं सजवलेलं आहे, हे सर्व चांगल्या प्रकारे काय करतो तर या सुश्रुतला ती पटवून देते. त्यावर सुश्रुत काय म्हणतो, मॅडम नेहमी सांगतात, कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? तर इथे काय सांगितलेलं आहे, मॅडम. मॅडम म्हणजे कोण? टीचर. तर टीचर काय सांगते शाळेमध्ये शिकवताना, कविता शिकवताना टीचर काय सांगते की टीचर सांगते की कवितेची जी शब्दरचना आहे, कवितेतले जे शब्द आहेत ते शब्द अर्थपूर्ण असतात आणि त्या कवितेचा म्हणजे अर्थपूर्ण म्हणजे अर्थाने भरलेले, आणि त्या कवितेची शब्दरचना ही एकदम काय असते तर चपखल. चपखल असणे म्हणजे काय असणे तर तंतोतंत मिळणारी, एक्झॅक्ट त्याच्यामध्ये बरोबर तिचा शब्दरचना त्याच्यामध्ये भरलेली असते, तंतोतंत जुळणारी. त्याच्यात तसंच कल्पनांचा सुंदर आविष्कार असतो. कवितेमध्ये कल्पना असतात. आपल्या कल्पनेला वाव द्यायचा असेल तर आपल्याला कविता करावी लागते. आणि हा जो आविष्कार आहे, आविष्कार म्हणजे टू डिस्प्ले, आपण काय करतो अभिव्यक्त करतो. आपल्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या आपण या कवितेतून काय करतो दाखवून देतो. मग त्यासाठी आपल्याला सुंदर अशी कल्पना करावी लागते आणि त्यासाठी जुळणारे, तंतोतंत जुळणारे शब्द आणि ते अर्थपूर्ण देखील असले पाहिजेत, असे ते आपल्याला त्या कवितेत दाखवावे लागतात. आणि हे नेहमी मॅडम कविता शिकवताना सांगायचे. कोणाला? सुश्रुतला. तर सुश्रुत म्हणतो, हे बरोबर ना? कविता म्हणते, अगदी बरोबर. आणखीन काय माहित आहे सुश्रुत तुला माझ्याविषयी? कविता म्हणते, तू बरोबर सांगतो माझ्याविषयी, म्हणजे तुला कवितेचं ज्ञान खूप आहे, पण आणखीन काय? व्हॉट एल्स? तुला काय माहिती आहे माझ्याविषयी, कवितेविषयी? असं ती कविता कोणाला प्रश्न विचारते? सुश्रुतला. तर सुश्रुत म्हणतो, ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये, चित्रपटात ऐकतो सुद्धा. आता कवितेला, मुलींना आपण कविता जेव्हा गातो तेव्हा आपण कवितेला काय चढवतो तर त्याला आपण ट्यून लावतो. आणि स्वरराज चढवला म्हणजे त्या स्वरांना, शब्दाला आपण जेव्हा म्हणजे आपण म्हणजे संगीतकार, म्युझिशियन जे असतात ते काय करतात तर ती कविता, जे गाणं लिहिलेलं आहे, जी कविता आहे तिला गाण्यात रूपांतर करतात, म्हणजे तिला ट्यून लावतात, लय ताल याच्यामध्ये ते म्हणून दाखवतात आणि संगीतावर वाजवून तिला रूप बदलतात. आणि मग आपण पुस्तकात जी कविता वाचतो तीच आपण CD मध्ये आणि म्हणजे चित्रपटात गाणी जी असतात त्याच्यामध्ये पण आपण ऐकतो. आता CD जी आहे ती म्हणजे ध्वनिफीत जी आपण करतो ते आपण काय म्हणतो त्याला तर कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे CD. तर ती CD जी असते ती आपण लावतो, ती ध्वनिफीत म्हणजे एखाद्या कवितेची ती गायनामध्ये घातलेली, रूपांतर केलेली
ती कविता म्हणजे ते गाणं. आणि कधी कधी आपण एखादी कविता चित्रपटामध्ये पण ऐकतो. आता 9वीला जी तुम्ही गेल्या वर्षी कविता अभ्यासली कोणती, टिफन, तर काळ्या मातीत, तर ती कविता टिफन ही शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे. परंतु मुलींनो, तरी सुद्धा ती अरे संसार संसार या मराठी चित्रपटामध्ये घातलेली आहे आणि तिला चांगली ट्यून दिलेली आहे. आणि मग गेल्या वर्षी तुम्हाला मी ती दाखवलेली, काळ्या मातीत मातीत, तर टिफन चालते, तर ते गाण्यामध्ये कशा प्रकारे घातलेलं आहे हे तुम्ही बघितलं. म्हणजे आपण चित्रपटामध्ये सुद्धा कवितेला ऐकतो. इथे आपण थांबूया. थँक्यू गर्ल्स.